माझं नाव अश्विनी रुपे, चेअरपर्सन सेवा एज्युकेशन हब, मेंटॉर अँड लाईफ कोच. थँक्यू सो मच फॉर पार्टिसिपेटिंग इन दिस कोर्स. आणि खूप जणं ॲक्टिवली पार्टिसिपेट करतात आणि शेअरिंग पण करतात. अँड आय एम क्लिअर यू विल क्रिएट मॅजिक इन युअर लाईफ. सो थँक्यू फॉर बिंग अ पार्ट ऑफ दिस कोर्स. आजचा आपला 5वा दिवस आणि आजचा दिवस आहे गिव्ह अप डे, गिविंग अप डे. सो काहीतरी सोडून द्यावं. तर आपल्याला एक्स्ट्राऑर्डिनरी लाईफ जगण्यासाठी आपल्या प्रत्येक एरियामध्ये काय काही सोडून द्यावं लागेल. म्हणजे आपल्या वे ऑफ बिईंगमधला किंवा आपल्या रोजच्या प्रॅक्टिसमधला असा कुठला तरी गुण सोडून द्यावा लागेल आणि नवीन गुण आपल्याकडे आणावा लागेल. सो दॅट वी विल बी लिव्हिंग अन एक्स्ट्राऑर्डिनरी लाईफ. मग गिव्ह अप करणे म्हणजे कसं करणे किंवा काय करणे. सो फॉर एक्झाम्पल, आपल्याला हेल्थ चांगली पाहिजे आपली. वी वॉन्टेड टू लिव्ह अ हेल्दी लाईफ. व्हॉट यू नीड टू गिव्ह अप. तुम्हाला तुमचा लेझीनेस गिव्ह अप करावा लागेल. सो दॅट यू विल वेकअप अर्ली इन द मॉर्निंग, डू द एक्सरसाइज. किंवा आपण चालढकल करत असतो, आज करूया, उद्या करूया, परवा करूया. ते गिव्ह अप करावं लागेल. ते वे ऑफ बिईंग गिव्ह अप करावं लागेल. आपली गोड खाण्याबद्दलची अटॅचमेंट असू शकते. मे बी ती अटॅचमेंट गिव्ह अप करावं लागेल. समोर चॉकलेट आलं, आईस्क्रीम आलं, स्वीट डिशेस आले की त्याच्याबद्दलचा जो मोह आहे तो गिव्ह अप करावा लागेल. वेन यू गिव्ह अप दिस वे ऑफ बिईंग, मे बी लेझीनेस, कॅज्युअलनेस, अटॅचमेंट, वेन यू गिव्ह अप धिस, then you will be committed to living a healthy life. With this way of being, you cannot be committed to your life. So आज दिवसभर तुम्हाला प्रत्येक एरियामध्ये स्वतःबद्दलचा हा विचार करायचा आहे की what you need to give up such that you will be extraordinary in that area. For example, रिलेशनशिपमध्ये to have a great relationship, what you need to give up with some people. Maybe our righteousness, maybe our ego. We always wanted to be right about ourselves. किंवा आपलाच पॉइंट ऑफ व्ह्यू मांडणे. Maybe we have to give up that so that we have a great relationship. So असा तुम्ही तुमच्या प्रत्येक एरियामध्ये विचार करा आणि दिवसभरामध्ये मेक अ लिस्ट ऑफ द थिंग्स व्हॉट यू नीड टू गिव्ह अप. काय काय गिव्ह अप करावं लागेल. कदाचित आपल्या वर्क एरियामध्ये असेल किंवा कुठलेही कामं करत असताना काही जणांचं असते की आत्ता नाही, थोड्या वेळाने करेल, आजचं काम उद्या करायचं, उद्याचं काम परवा करायचं. चालढकल करणे म्हणतो आपण त्याला. कदाचित वी नीड टू गिव्ह अप दॅट आणि प्रत्येक काम तेव्हाच्या तेव्हाच करणे, जेव्हा करायचे तेव्हाच करणे. सो दॅट यू विल बी एक्स्ट्राऑर्डिनरी इन दॅट एरिया. सो असं प्रत्येक एरियामध्ये बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी करायच्या असतील, पण आता नाही, नंतर करूया, पुन्हा करूया. मे बी समटाईम्स कॅज्युअलनेस येतो आपला. सो यू मे हॅव टू गिव्ह अप युअर कॅज्युअलनेस. सो these are just example, but now I want you to make a list of the areas. For example, important areas: health, wealth, relationship, finances, business, career, nurturing your children, taking care of family. So list down important areas of your life. आणि त्या इम्पॉर्टंट एरियामध्ये टू गो ऑन अ नेक्स्ट लेवल, टू बी अ ग्रेट ह्युमन बिईंग. आत्ताचं असं कुठलं वे ऑफ बिईंग आपल्याला सोडून द्यावं लागेल. वेन यू गिव्ह अप दॅट यू विल ब्रिंग फोर्थ अ न्यू वे ऑफ बिईंग. जेव्हा तुम्ही कॅज्युअलनेस काढून टाकाल तेव्हा यू विल बी कमिटेड. जेव्हा तुम्ही लेझीनेस काढून टाकाल then you will be committed to your health. जेव्हा तुम्ही तुमचा रायचियसनेस काढून टाकाल किंवा तुमचा इगो काढून टाकाल, that time you will be loving and caring.
सो यू नीड टू गिव्ह अप समथिंग टू गेन समथिंग. सो आज दिवसभरामध्ये प्रत्येक एरियामध्ये स्वतःला ऑब्झर्व करा अँड मेक अ लिस्ट की काय काय गिव्हअप करावं लागेल आणि ते लगेच सोडून द्या. नाहीतर हे गिव्हअप करण्यासाठी सुद्धा अजून एखादा मुहूर्त बघून किंवा मग अगेन प्रोकॅशनेशन, उद्या करू परवा करू. डोंट डू दॅट. टेक ॲक्शन इमिजिएटली. आणि म्हणूनच मी या सगळ्या प्रोग्राममध्ये नेहमी सांगत असते की कदाचित तुम्ही सगळेजण माझ्यापेक्षा काही जण वयाने, नॉलेजने, एक्सपिरियन्सने माझ्यापेक्षा मोठे असतील आणि तुम्ही सगळेजण एक्स्ट्रॉर्डनरी पण आहात. खूप जणांना मी ज्या गोष्टी सांगते त्या माहीत पण आहेत. बट व्हॉट विल रिअली मेक अ डिफरन्स ना, ह्या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल, या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या जेव्हा वे ऑफ बिईंगमध्ये आणाल, आय एम शुअर यू आर द एक्स्ट्रॉर्डनरी ह्युमन बिईंग and you will live a great life and I am committed for that. That's my passion. I wanted to make a difference in everyone's life. आणि त्याच हेतूने मी ही छोटी छोटी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. सो स्टार्ट गिविंग अप युअर ऑल विकनेसेस, ज्याच्यामुळे तुम्ही ज्या गोष्टी कमिटेड आहात लाईफमध्ये करण्याच्या, त्या करण्यासाठी हे बॅरियर म्हणून येत आहेत. सो टुडे इज फुल डे यू गिविंग अप. सोडून द्या and bring forth the new way of being to live an extraordinary life. Thank you and share your experience on the group. Thank you so much.